नमस्कार सर्व गणेश भक्तांचं समस्त घाडीगावकर परिवारातर्फे हार्दिक 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 स्वागत सादर करीत आहोत चलचित्र देखावा सळसळत्या तलवारीचा एका नरवीराच्या शौर्यातून पावन झालेल्या भूमीचा इतिहास पावनखिंडीचा। आषाढी पौर्णिमेची रात्री 10च्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले। झाडाझुडपातून आणि खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती। पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होतं, छाताड थडथडत होती, विजा लखलखत होत्या, पालखी धावत होती, नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या। शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीदकडे पाणावलेल्या डोळ्याने बघून म्हणाले, पुढं काय होणार आहे तुला माहितीये शिवा? तेव्हा शिवा काशीद म्हणाला, राज अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तवाच हियो शिवा मी याला। अहो राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो। हा अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक म्हणतात की ह्यो शिवा असा भिलंदर, ह्यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मेला आणि मरुष्यान बी हजारो वर्ष जगीन मी राज येतो। रात्रीचे 4ही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो। उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो। राजे पुरे झाला युक्तिवाद, वेळ नाही आपल्याकडे। पण बाजी वेळ ओळखा राजे, उगाच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका। वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा, पुढे निघा, विशाळगड जवळ करा। नाही बाजी, आम्ही तुम्हाला फुलाचीना रायचींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही। काळजी नका करू राजे, आता हीच आमची जागा। उन्हाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे। राजे हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी। आजचा उत्सव साजरा करू द्या। पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका। राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे। पण बाजी झालं, जा राजे जा जा राजे। कोयाजी तुम्ही राजांची पाठराखण करा। वय राजा जा जा राजे, जा राजे, पुढे वा राजे, जा तुम्ही, आम्ही आहोत। राजा येतो। जा राजे, पुढे वा राजे। विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या, तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम। जय भवानी, जय भवानी। पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता। जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं। अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे। चल यलगार हो। सूर्य मावळतीला पोहोचला, पण जणू सरत्या प्रहरातला मराठ्यांचा पराक्रम पाहायला तोही स्तब्ध झाला होता। झुंज सुरू होऊन आता तब्बल 9 घटिका उलटू लागल्या होत्या। आमचे बाजी वाट पाहत असतील तिकडं। अरे आम्ही सांगतोय, तो वाजवा। खुशी